हॅलो गाईज, मी अश्विनी आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही निघालो होतो दिग्रसला जाण्यासाठी. ह्यांच्या मामे भावाचं लग्न होतं, त्यासाठीच निघालो होतो. बसनेच निघालो होतो कारण दूरचा प्रवास होता म्हणून. आणि रेवासुद्धा सोबत होती. आमच्या पाण्यापावसामुळे इथे रेवाची झोप झाली होती आणि मस्त अशी उठून बसली होती ती झोपेतून. तिला ना झोपेतून उठलं, झोप झाली की थोडंफार फ्रेश वाटतं म्हणून मग मस्त अशी बसते आणि झोप नाही झाली की चिडचिड करते. त्याच्यानंतर इथे ना फायनली आम्ही दिग्रसला येऊन पोहोचलो होतो. माळारा चौकात उतरलो आणि तिथून ना ॲटो करून जायचं होतं आम्हाला, कारण आम्हाला हॉलची काहीच माहिती नव्हती तिथची. तर तिथे फायनली आम्ही ना हॉलवर येऊन पोहोचलो. मी सुद्धा थोडीशी मस्त अशी रेडी झाले. नवरीचं इथे ना लग्न सोहळा चालू होता. हार वगैरे टाकून, अक्षता वगैरे टाकून घेतल्या. आम्हीसुद्धा मंगलाष्टक वगैरे झाली आणि त्याच्यानंतर इथे फायनली लग्न सोहळा समाप्त झाला. आणि इथे ना निवाई जी असतात ना त्यांचं जेवणाचं चाललं होतं. आम्हीसुद्धा मस्त असं जेवण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आमचे ना दिग्रसमध्येच एक नातेवाईक असतात, ताई असतात, त्यांच्याकडे जायचं होतं म्हणून मग आम्ही ना त्यांच्याकडे गेलो. ह्यांची मामे बहीण आणि ते भाऊ आणि आम्ही दोघंजणं असे आम्ही ना चौघंजणं त्या ताईंकडे गेलो होतो. रेवासुद्धा मस्त अशी रमली होती. आता रेवा बऱ्यापैकी ना सर्वांसोबत खेळायला लागली. तिथे चहा वगैरे घेऊन आम्ही ना बस स्टॉपवर आलो होतो. इथे ना थोडा वेळ बसलो कारण बसला थोडा वेळ होता म्हणून अर्धा पाऊण तास आम्हाला बसावं लागलं. चला भेटू पुढच्या ब्लॉग.